कुत्री म्हटलेलं काकांना आवडत नाही. अगं त्यांचे तिथे संबंध नवरा बायकोचे हो. ते मला म्हणाले तिला काकी म्हण, चंपा काकी. काय? एक कुत्री आणि तुमची चुलती शी. हे बघ विभावरी, ते जाऊ. विभावरी म्हणजे काय? मी जे सांगतोय ते तू कधी मन देऊन ऐकत नाहीस. हे बघ, फक्त आजची रात्र आणि तिचा संबंध रात्र नाहीच. फक्त आजची रात्र माझी बायको होशील का? मी तुला काही त्रास देणार नाही, पण ही संधी एकदा गेली ना की पुन्हा मी सरळ साहेबांच्या रूम मध्ये जाऊन बस. साहेब अगं तुला काय मी करते तुझा बस साहेबांच्या रूम मध्ये. मल्हारी कोण आहे ही बाई? आता कोण हाय हे तुम्हाच ठाव आहे, आणि आता कोण होईल ना ते मला विचारू नका, साहेबांना विचारा. हे बघ, मला सांगितलंच पाहिजे. आता नाव अर्ध्यापर्यंत आली आहे. माघारी नेलं तरी तेवढंच कष्ट आणि पुढे नेलं तरी तेवढाच त्रास. बाई 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 माधुरी, शर्थ झाली तुझ्या नवऱ्या पुढे. अगं तू घरात न गेल्यावर 1, 2, 3 आणि 4 बायका घरात. मावशी प्लीज, डोळ्या देखत काही बघितल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाहीये. हॅलो, कोण? गोपी? मी काय सांगते? भरतचा फोन होता गिरीशसाठी. त्याला वाटलं मी गोपी. काय म्हणाला तो? त्याने म्हणे कुठल्या हॉटेलमधल्या मुलीला निरोप सांगितलाय. त्याच्याकडे कोणी माणसं आली आहेत म्हणून तो थोड्या वेळाने येणार आहे असा निरोप त्याने गिरीशला सांगायला सांगितलाय. बाई बाई बाई, आता ही हॉटेलवाली आणखी कोण? माधुरी, तू तो निरोप गिरीशला दे आणि चल माझ्याबरोबर पोलीस चौकीवर. अगं ही केस पोलिसांच्या स्वाधीन करायला हवी. मावशी, पुराव्याशिवाय काही करता यायचं नाही. हे बघ, पुरावा मिळू दे, मग बघते. गिरीशकडे सुद्धा आणि भरत भाऊजींकडे सुद्धा. मावशी तू प्लीज जरा जाऊन आराम कर बरं. बघ बाई माधुरी, तुझा नवरा ना काजीचा बाप निघाला मग. याचसाठी ते मला वियोग विरह हवा म्हणून सकाळी सांगत होते. पण कमाल वाटते हा, एखाद्या बाईशी भानगड असू शकते, पण हा इतका कोरस आणि एकाच वेळी गाणारा कसा काय तो? हॅलो, तुम्ही कुणाकडे आलाय? गिरीश गोडांबेंकडे. त्यांची आणि माझी आता अपॉइंटमेंट आहे. कुठे आहेत मिस्टर गोडांबे? आहेत घरातच, पण कुणाबरोबर ते ठाऊक नाही. म्हणजे काय? म्हणजे कुणाबरोबर तरी बोलत असतील, येतील आता. आयसी ठीक आहे. बरं काय म्हणते तुमची तब्येत? माझ्या तब्येतीला काय झालंय? नाही, संध्याकाळी आलो होतो तेव्हा तुमची तब्येत बिघडली असे तुमचे भाऊ म्हणत. भाऊ म्हणजे मिस्टर गोडांबे. मी त्यांची बहीण नाही, मी त्यांची बायको आहे. बायको. आय एम सॉरी. तुम्हाला परत झटका आला का? कसला झटका? हिस्टेरियाचा. हिस्टेरियाचा झटका लग्नानंतर येत नाही, लग्नाच्या आधी येतो. गिरीश माझा पती, कळलं? मिस्टर गोडांबे, अहो तुमच्या बहिणीला आवरा. पुन्हा हिस्टेरिया. मिस्टर ढे, तुम्ही वेळेवर आलात. बरं झालं. थँक्यू. अहो माझं सोडा, तुम्ही वेळेवर आला नसता तर मी इकडे मेलो असतो. तुमच्या मिसेस उठल्या का? बोलवा त्यांना, मला लगेच जायचंय. मिसेस. मिसेस गोडांबे. मिस्टर हे रॉंग नंबर. ही माझी मिसेस नाही, मी यांची मिसेस. करेक्ट. ही माझी फायनल मिसेस. मीच होते ना दुपारी सर, मिसेस गोडांबे. पण लग्नापासून मी त्यांची मिसेस नाहीये का? अरे तर पाटलाच्या भाषेत ओ खुस आणि 3 गुराळं. सायलेन्स. अहो मिस्टर गोडांबे, तुमच्या एकूण बायका किती? आणखी 2 आहेत. मावशी तुम्ही? अहो माधुरी कुठे आहे? ती गेली माहेरी.
मिस्टर